गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीला सर्वांना. पोळ्या बनवल्या होत्या, पुरणाच्या पुऱ्या, तर पान बनून राहिली होती, पुरणाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. इथं पोंगे तळलेले आहेत, कोंबड्या आणल्या होत्या इतक्यात. तर ह्या कारण साध्या पुऱ्या होत्या बरं का. साध्या पुऱ्या होता म्हणजे तेल ठुलं, म्हणजे आपल्या ह्याच्या पुऱ्या करायसाठी पुरणाच्या पुऱ्या करायला लागले. तर पुरणाच्या पुऱ्या कशा बनवते ते पाहतो. कोणाला आवडत जेवायला तर मी या माझ्या पुरणाच्या पुऱ्या मला येत नाही, तर मग मी बनवून ते पुरण एवढं घट्ट बनवलं त्याच्यामध्ये होतं आपल्या होतं. तर ते एकदा करून पाहिजे ते पुरणाची आणि चपाती केली, मग नंतर करायची ती फुटू लागली. बनवलेले आहेत साधे एवढा साहेब लगा मला मानते कायच बुद्धी आहे कायच नाही. गाडी रिकामी आलेली, कोण्या साहेबाची चालली, लिहून टाकायचं, व्हिडिओ काढायचा. आज मॅसेज आला की सिक्युरिटी जे फोटो काढून टाकते ते मटेरियल बरोबर ज्याचं हे त्यानंच चालवलं का कसं त्या मोठ्या सराला टाकते. तर सर म्हणते हो सर. मी खाली बसल्या बसल्या सुद्धा कंबर दुखून राहिली होती. तर पाचशे पुऱ्याने म्हणलं डबल करायचं 5,000 आहे मुद्दा 5 तळून काढलेलं आहे. तळून काढलं मी आता कोणतं मंदातलं गुलाबी नाही का करू द्या बाप्पा. केलं दूध 4-5 काही साध्या एवढं करत त्याच्यात दिलं होतं पुरण पुरण होतं फ्रीजमध्ये. तर काय आठवत करून दिल्या पुरणाच्या. तर मग कर बंधन तर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक कमेंट तिकडे आमच्या घरचे त्याच्यामुळं काय आता काय नाही 2-3 के झाले असतील, 2-4 करायचे, 5 करायचं. कोणी काय खाणार नाही तर भात केला तर भात पण दूध भात घेतला आणि मिक्सरमध्ये घालला आणि डब्बा पुरणाच्या पुऱ्या बनवून राहिलो. तर पोंगे तळे साध्या पुऱ्या आहेत. मग काही डाळ बनवायची होती, चिकन डाळ बनवायची होती. साधारण वेगळ्या शिजायची गाळ नव्हती होती, पण साधारण शिजवायची. तर मग आता काय नसतं फोडणी द्यायचं राहिलं होतं. तर कसं त्याचं फोडणी द्यायची, कारण फोडणी दिलं तर आता झाल्या आमच्या पुऱ्या पुरणीमध्ये एका पुरणाच्या काजू बदाम आहेत का मिक्सरमधून काढले पोंगे. त्यांना जाऊ म्हणलं करू द्या खीर. बघ झापड्या राहिल्या म्हणून आमच्यात चालले होते करायची होती. पण याचे कारण ती शिटी राहते ना अशी घोटूची, ती हरपली होती. तर ती एवढी धुंडत होती त्याला काही भेटत नव्हती. आता तिथं स्वयंपाक चालू थोडा वेळ थांब म्हणलं थांबत नव्हते. मला काय माहिती धुंड हुडकत होते याच्यात मी का येत नाही तर तुम्ही इथं बसली म्हणलं सगळं सामान खाली काढून टाकसाल आणि नंतर मग आवरायला टाईम लागण. आणि त्याच्यामुळे त्याने काढलेली होती. तर त्यानंतर मी दिसतो तुम्ही कितीही बोला बाई चालन माझ्या पोटायला घाला तशी गोटा ती किती बोला त्याला पण ते हुडकतच बसलेली आहेत. बाई गाणी पुस्तकं येतं बाबासाहेबाची, गौतम बुद्धाची, तर पुस्तकं आहेत ते. तर कसे वाटले तुम्हाला पुस्तकं कसे वाटले? तर या बाई गाणी काय करलेलं लसण कुठला म्हणते मी कसल्या करा त्यानं कापतो काजू बदामाच्या त्यातच येत्या डब्यात. मी चाकून काय करत नाही पान त्याच्या अजून काय उठले नाही तुम्ही त्याने किती म्हणाले पण ते काय इथून उठत नाही. त्याला आखरी सापडलेच नाही. ते म्हणलं मला का नाही तू हरकीचा द्या म्हणून हरकीताना म्हणलं मी का नाही मस्त काजू बदाम
मस्त कट होते, मस्त आपल्या ते जेवण होतं गोडम दिवाणी. ते हो चाकून खा म्हणे, तर चाकून कसं होत नाही सुद्धा, म्हणून त्याच्यामुळं बिल चांगला मग म्हणलं आणा आडकिता. मला आडकिता धुंडत बसले तिथं, तर तिच्यात आडकिता, ते आता आडकिता घेऊन आता आडकिताने मी कापणार आहे. बारीक 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 मस्त बनवायची. आता ही कानी लसूण कुटून राहिली तर बाई मग बनवल्या बाई बनवली, बारीक बारीक केली का मस्त चांगले चटणी खिरतनी भारी राहते. खिरतनी बाई तूप आहे, तूप टाकलं, तूप टाकलेला त्यात आता त्यातच नसतं त्या कडे तूप टाकलं. तूप टाकल्यावर काजू बदाम टाकलेले, काजू बदाम टाकले. काजू बदाम झाल्याच्यानंतर आधी तूप टाकलं, ते जरा गरम होऊन गेलं, मग त्याच्यात काजू बदाम टाकले. काजू बदाम टाकले तेव्हा ती पेस्ट होती ना ती टाकली. त्याच्यानंतर दूध टाकलं आणि नंतर ते ठेवून द्या. थोडं आणखी परत हे करायचं म्हणलं, हिसून हासून पेस्ट केली ना, ते पेस्ट हिसून हासून टाकून द्या म्हणलं. थोडं ते टाकून दिले, पेस्ट टाकली. मग तिथं खलून टाकायचं होतं म्हणलं, दूध टाकलं. आता नंतर म्हणलं की पेस्ट झालं ते खलून टाका म्हणलं. एवढं का दूध टाकू नका, एवढं का दूध टाकू नका. तर पुन्हा इलायची टाकली, इलायची मस्त कानो बाबाले हे आधीच कतरलं होतं म्हणून ते लाल कलरचं शोधून दिलं. इलायची ते आपलं बदाम काजू टाकलेले होते. तर मग काय कसं माहिती नक्की या मग जेवणासाठी. तर पुढचा व्हिडिओ आणखीन पाणी किती आम्ही बुद्धाची पूजा केली आम्ही, आणि कोणालाच खाऊ दिलं नाही. मग नंतर सगळ्याला खायला दिलं, तोपर्यंत मी गेलंच नाही. मला म्हणली सुनबाई की तुम्ही कानी जरशी हे पहा बरं खीर, तर म्हणलं नाही, देवाला पूजा केल्याशिवाय खीराला हात लावायचं नाही, ते पानचं टाक असो का कसं असो. मग